क्या अभी मजा आएगा ना भिड़ो रंगाचा डाग तुझ्या साडीला सर्फ लावून धुंडा Once more! Once more! Once more! जरा फिरमान वाज मजा लय भारी साग तुझ्या हात रंगाचा डाग तुझ्या साडीला सर्फ लावून धुंडा तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ फुल कडक आणि खतरनाक झालेला आहे। आजचा व्हिडिओ जो काही आहे मित्रांनो, तो आपण होळी स्पेशल घेऊन आलेला आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा झाला। आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन नसेल केले तर फटाफट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या। त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, जरा वेळ लागला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर सर्वात आधी तुम्हाला इथं अलाइट मशीन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला बिटमॅप प्रीसेट दिलेला आहे, मी तो तुम्हाला इथून ओपन करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही ओपन करून घ्या। यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसून येईल, मी ते सॉन्ग दिलेलं आहे। यानंतर सर्वात आधी तुम्हाला इथं तो फोटो ॲड करून घ्यायचे आहे। तर सिम्पली प्लस आयकॉनवरती क्लिक करा आणि इथून तुम्ही फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथं 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला फोटो फुल होऊन जाईल। यानंतर या फोटोची लेंथ आपल्याला इथं 3 सेकंदपर्यंत वाढवून घ्यायची आहे। यानंतर पुन्हा आपल्याला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, आणखी इथं आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तो फोटो ॲड झाल्यानंतर पुन्हा आपल्याला 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे। तर अशाच प्रकारे मित्रांनो, इथं सर्व फोटोंना तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे। इथं फोटो ॲड झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला जे 4 फोटो दिलेले आहेत त्या 4 फोटो जे आहेत ते तुम्हाला इथं स्क्रॉल करत खाली आणायचे आहेत। तर खाली यासाठी आणायचे तर आपल्याला मित्रांनो, जी आपली लेअर आहे ते स्पष्टपणे आपल्याला दिसून येईल। तर यासाठी सुरुवातीला येऊन आपल्याला जो सुरुवातीचा फोटो दिलेला आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। तो फोटो आपल्याला एक टेक्स्टच्या खाली लावायचा आहे। तर अशा प्रकारे इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथंच आपल्याला स्क्रॉल करून घेऊन यायचं आहे। तर अशा प्रकारे या 2 फोटोचे आपण खाली ठेवून देऊया। यानंतर सिम्पली दुसरा जो फोटो आहे त्याला पण सिलेक्ट करून घ्यायचे आहे। दुसऱ्या फोटोला सिलेक्ट करून याला पण तुम्हाला या 2 नंबरच्या वर ठेवायचं आहे, म्हणजे त्या जे तिसरीनं चौथा फोटो दिलेला आहे त्याच्या खाली येऊन जाईल। नंतर तिसऱ्या फोटोला पण तसंच करून घ्यायचं आहे आणि चौथ्या फोटोला पण तसंच करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तिथं स्क्रॉल करून घेऊन यायचे। यानंतर सिम्पली तुम्हाला जो फोटो आहे ते 4 फोटो दिलेले आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे। त्या फोटोवरती क्लिक करून तुम्हाला इथं ब्लेंडिंग ऑपेसिटी ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून याची ऑपेसिटी तुम्हाला 30 डिग्री ठेवायची आहे। 30 डिग्री ठेवल्यानंतर इथं बॅक येऊन जायचे। बॅक आल्यानंतर सिम्पली तुम्हाला दुसऱ्या फोटोवरती जायचं आहे। दुसऱ्या फोटोवरती जाऊन पण ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जायचं आहे आणि याला पण 30 डिग्री करून घ्यायचे आहे। पुन्हा बॅक येऊन आपल्याला तिसऱ्या फोटोवरती जाऊन ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन 30 डिग्री करून घ्यायचे आणि बॅक यायचं आहे। नंतर पुन्हा चौथ्या फोटोवरती जायचं आहे, ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जायचं आहे आणि 30 डिग्री करून घ्यायचं आहे आणि इथं पण बॅक येऊन जाय। यानंतर तुम्हाला पुन्हा एक फोटो ॲड करायचा आहे। तर फोटो ॲड करण्याकरता सिम्पली तुम्हाला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथून फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे इथं फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला याच्यावरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे आणि याला 3 सेकंदपर्यंत तुम्हाला याची स्पीड वाढवून घ्यायची आहे। यानंतर तुम्हाला आणखी एक मी ओव्हरली व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला याला व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचे आहे। तर सेट करण्या अगोदर तुम्हाला सिम्पली त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला स्पीडवरती क्लिक करायचं आहे। स्पीडवरती क्लिक केल्यानंतर याची स्पीड तुम्हाला व्यवस्थितपणे 3 सेकंदपर्यंत करून घ्यायची आहे। तर 3 सेकंद केल्यानंतर इथून तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे। यानंतर तुम्हाला याला व्यवस्थितपणे इथं झूम करून घ्यायचे आहे। झूम केल्यानंतर तुम्हाला जसं वाटेल तसं त्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता। यानंतर तुम्हाला हे जे लेयर आहे म्हणजे ओव्हरली व्हिडिओ दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे
ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला इथं इफेक्ट म्हणून ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे, ॲड इफेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला इथं क्रोमा की सर्च करून घ्यायचे आहे. तर इथं सर्च करून घ्या सिम्पली CHRO क्रोमा की. आता इफेक्ट दिसून आलेला, तर हा इफेक्ट तुम्हाला ते ॲड करायचा आहे स्टार्टिंग सेटिंगमधून. यानंतर तुम्हाला इथं ग्रीन बॉक्स दिसत आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथून व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथं व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्या. यानंतर इथून बॅक येऊन द्यायचं आहे. इथून बॅक आल्यानंतर सिम्पली तुम्हाला हे जे 2 लेअर दिसत आहेत, हा फोटो आणि इफेक्ट, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉक प्रेस करून तुम्हाला याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे 2 फोटोंना. नंतर तुम्हाला तो वरचा 2 ऑप्शन दिलेला आहे, 2 नंबरचा ऑप्शन, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं ग्रुप म्हणून जाईल, तर ग्रुप जो आहे तर अशा प्रकारे इथं ग्रुप ओपन होऊन जाईल. यंदा त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला कॉपी लेअर करून घ्यायची आहे. नंतर पुढे जाऊन तुम्हाला इथं लेअरवरती क्लिक करून तुम्हाला इथं पेस्ट लेअर करून घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे इथं 4 लेअर पेस्ट करून टाका. इथं आणखी पेस्ट करून घ्यायचे आहे. नंतर अशा वेळी इथं थोडासा पार्ट जास्त झालेला आहे, त्यावरती क्लिक करून इथं एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे. नंतर पुन्हा पण इथं एक्स्ट्रा पार्ट झालेला आहे, याला पण आपण डिलीट करून घ्या आणि इथं पण एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. यानंतर याची स्पीड लहान झालेली आहे, तर याला आपण स्पीड वाढवून घेऊया थोडीशी. याला थोडीशी स्पीड वाढवून घ्यायची आहे. यानंतर सिम्पली तुम्हाला याच्यावरती क्लिक करून घ्यायचे आहे. यानंतर इथं इफेक्ट ॲड झालेला आहे. तर अशा प्रकारे इथं इफेक्ट ॲड झाल्यानंतर तर सिम्पली जो तुम्हाला पुढे फोटो दिलेले आहेत, तर त्या फोटोवरती तुम्हाला ओव्हरली व्हिडिओ लावायचा. तर ओव्हरली तुम्हाला दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि ब्लेंडिंग ऑपेसिटीवरती क्लिक करून तुम्हाला लाईटिंग ऑप्शन मिळून जाईल, त्यामध्ये तुम्हाला स्किन करून घ्यायचे आहे. यानंतर त्या व्हिडिओवरती पुन्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर इथली लेअर म्हणून ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं कॉपी लेअर करून घ्यायची आहे. कॉपी केल्यानंतर सिम्पली तुम्हाला पुढच्या फोटोवरती जायचं आहे. लेअरवरती क्लिक करून तुम्हाला इथं पेस्ट करून घ्यायचे आहे. पेस्ट केल्यानंतर पुढच्या फोटोवरती जायचं आहे आणि तुम्हाला इथं पण तुम्हाला लेअर हे पेस्ट करून टाकायचे आहे. यानंतर तुम्हाला इथं शेक इफेक्ट दिलेले आहेत मी, तर शेक इफेक्ट तुम्हाला इथं जायचं आहे आणि तुम्हाला इथून तो कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करण्याकरता इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथून कॉपी लेअर करून घ्यायचे आहेत. कॉपी लेअर केल्यानंतर सिम्पली तुम्हाला आपल्या प्रोजेक्टवरती वापस यायचं आहे. यानंतर तुम्हाला त्या फोटोवरती जायचं आहे. फोटोवरती गेल्यानंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक करून तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. यानंतर सिम्पली दुसऱ्या फोटोला पण ते सेमच इफेक्ट लावायचा आहे. तर याकरता तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक करून सिम्पली 3 डॉटवर क्लिक करून तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथं शेक इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्या. शेक इफेक्ट ॲड केल्यानंतर इथे व्हिडिओ पूर्णपैकी एडिट झालेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला आजवरती सेट करा.